माय यूट्यूब फॅमिली. कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज प्रिशूचं फोटोशूट करायचं आहे. ॲक्च्युली जन्माष्टमीच्या आधीच करायचं होतं मला तिचं फोटोशूट, पण जन्माष्टमीच्या आधी करणं झालंच नाही. म्हटलं चला आज करते. जन्माष्टमीच्या दिवशी पण करायचं होतं, पण त्या दिवशी पण करायचं राहिलं, तर म्हटलं चला आज तिचं फोटोशूट करते. ती घरून येणार आहे आणि तिला जसं होईल तसं करेल, कारण ती ना खूप चुलबुली आहे. ती काहीच करू देत नाही. तिचं मंथली फोटोशूटच जे मी करत होते तेच ती व्यवस्थित करू देत नव्हती. त्याच्यामुळे मग तिचं मंथली फोटोशूट पण लास्ट राहिलं. तर आता आज तिचं राधेचं फोटोशूट करते. बघते ती करू देते की नाही. तर विचार तर खूप काही केलेला, पण तसं काहीच होत नाही. तर म्हटलं चला आज तिचं फोटोशूट करते. ओलेच आहेत, हेअर वॉश करून आली, त्याच्यामुळे म्हटलं त्याला थोडं सुकवते. वर्षभराच्या तिच्या खूप सुंदर सुंदर अशा मेमरीज आहेत ज्या मी कॅप्चर केल्यात आणि ज्या शेअर नाही करू शकली. तर म्हटलं चला ते तुमच्याबरोबर आता शेअर करते. म्हणजे तिच्या बड्डेच्या दिवशी तो व्हिडिओ येईल, म्हणजेच 24 ऑगस्टला. तर त्या दिवशी तो व्हिडिओ टाकते मी. प्रिशू माझ्यासाठी खूप जास्त लकी आहे. प्रिशू माझ्या आयुष्यात येण्याने म्हणजे खूप काही गोष्टी शक्य झाल्या ज्या त्याच्याशिवाय शक्य झाल्याच नसत्या. आणि काय बोलावं, माझी मुलगी माझ्यासाठी खरंच खूप आणि मी तिच्याचसाठी जगत आहे खरं सांगायचं तर. नाहीतर कधी कधी असं होतं की शब्दात नाही सांगता येत. काही त्रास असे असतात की आपण कोणाजवळ बोलू पण शकत नाही आणि खूप त्रास होतो. मानसिक म्हणायचं आहे मला. तर पण असं आहे की तिच्याकडे बघूनच असं वाटतं की नाही, एक जीव आहे ज्या जीवाला माझी गरज आहे, बाकी कुणाला असो की नसो. आणि गरजही असं बरेच जण म्हणतात की तिला तुझी फक्त दुधासाठी गरज आहे, तसं तिला तुझी गरज नाही, तसं तर तिला तू पाहिजे पण नाही. मला माहिती आहे मला माझ्या मुलीची किती गरज आहे, माझ्या मुलीला माझी किती गरज आहे हे सुद्धा मला माहिती आहे, माझ्या देवाला माहिती आहे. त्याच्यामुळे मग मी अशा गोष्टींकडे लक्षच देत नाही. कधी कधी खूप डिस्पोर्ट होतं. आजही असं झालं की मग मी अशा वेळेस शॉपला येते आणि शॉपला येऊन मनसोक्त माझ्या देवासोबत बोलते, मन मोकळं करते. कारण ना एका मुमेंटला ही गोष्ट रिअलाईज होते. एका मुमेंटला कशाला, प्रत्येक वेळी मला ही गोष्ट रिअलाईज होते की मला ही गोष्ट रिअलाईज करून दिल्या जाते की मी खूप वाईट आई आहे. मी तिचा विचार नाही केला डिसिजन्स घेताना. तर ना मी अशांना उत्तरं देत नाही. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की माझ्या देवाला माहिती आहे मी तिचा विचार केला की नाही, मी कशी आई आहे हे माझ्या देवाला माहिती आहे. त्याच्यामुळे मग बाकी कोणाचं काहीच नाही करावं लागत. ज्यावेळी आपल्यासोबत काही वाईट घडतं ना, त्यावेळी असं आपण खूप वेळा ऐकतो ही गोष्ट की आपल्यासोबत ज्यावेळी काही वाईट घडतं, ज्यावेळी आपण प्रॉब्लेममध्ये असतो, त्यावेळी माहिती पडतं की कोण आपलं आहे कोण परकं आहे. मला माझ्या या जर्नीमध्ये फक्त एवढंच माहिती पडलं की आपलं असं कोणीच नसतं. प्रत्येकाला स्वतःच्या लाईफमध्ये एक मोमेंट असा येतो जिथे ही गोष्ट रिअलाईज होते की कोण आपल्यासोबत आहे कोण आपल्यासोबत नाही आहे. मला ही गोष्ट रिअलाईज झाली की सर्व आपले एकाचे एकच होत असतात. त्याच्यामुळे मग कुठेतरी आपणच एकटं पडतो. जो स्वतःसाठी काही डिसिजन घेतो तो व्यक्तीच एकटा पडतो. मग ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्याच्यामुळे ना कोणी असो की नसो, मला माहिती आहे की मला माझी मुलगी आहे. बोलायचं नाही आहे, मला हे म्हणायचं आहे की आज तिचं फोटोशूट करायचं आहे आणि बघूया ती कसं करू देते, करू नाही देत वगैरे काय ते बघते आता. तर बघते आता तिचं फोटोशूट करते. आता ती घरून येईल आणि ती घरून आल्यानंतर मग तिला रेडी वगैरे करते. तिला तर टिके वगैरे लावायचे आहे. आता तिला ना झोपेतच टिके वगैरे लावून घ्यावं लागणार आहे, कारण तशी तर काही ती लावू देणार नाही. तर बघूया आता कसं होत आहे. तर छान तयारी करण्याचं डोक्यात तर आहे, पण आता तिने करू दिलं तसं करावं लागेल. सो चला आता डायरेक्ट मग मी तुमच्यासोबत ती आल्यानंतर बोलते. माझे म्हणजे हे जे केस आहेत हे केस थोडे सुकवायचे होते, म्हणून याला खुलं सोडलं. आता पाणी पूर्णपणे झरलेलं आहे, पण आता बघूया. म्हणजे विंचरते केस. मी छान केस स्ट्रेट केलेले 2-3 दिवसाआधी आणि मग हेअर वॉश म्हणजे टेम्पररीच केलेले.
तर खूप छान दिसत होते. पण आता बघूया, आता हेअर वॉश केल्यानंतर तर ते पूर्ण निघून जाते. तर चला आता केस वगैरे विंचरते मी, माझं सलूनचं काम पूर्ण आटपून घेते आणि डायरेक्ट पिशू आल्यानंतर तुमच्यासोबत बोलते. सो फायनली पिशू आलेली आहे आणि तिचं करायचं चाललेलं आहे. ती अजिबातच करू देत नाही आहे. तिला ड्रेस घातला कसा बसा, त्याच्यानंतर गळ्यात घालून दिलं, डोक्यावर ओढणी तर ती मुळीच ठेवत नाही आहे. म्हणून तिला इथे साईबाबाचं लावून दिलेलं आहे मोबाईलमध्ये देवाचं लावलं ना की ती छान राहते. म्हणून पण बघा आता ती मोबाईल खाली टाकत आहे, याचा अर्थ असा की तिला खाली जायचं आहे. बांगड्या कशा बशा घालून दिल्या. माझी बहीण शूट करते आहे आणि मी प्रिशला ते घालून देण्याचा प्रयत्न करते. बघा सारखी मोबाईल खाली फेकते. असा काहीसा जुगाड केला डोक्यावर ओढणी ठेवायसाठी, पण ती ना ओढणी अजिबातच ठेवत नव्हती. आम्ही खूप प्रयत्न केले तिला ओढणी घालायचा, त्यानंतर तिला बाकी देवाचं लावून वगैरे देऊन सर्व गळ्यात, आता हे डोक्यामध्ये ते फुलांचं वगैरे घातलेलं आहे. खूप जास्त प्रयत्न करून झाले पण तिने काहीच करू दिलं नाही. शेवटी हे कसाबसा जुगाड केलेला आहे. पुढे पण आम्ही जुगाड करूनच तिचे फोटो व्हिडिओ काढले. आता हे डोक्याला ना छान आणलेलं होतं, जे आपल्या इयरिंग्सचे जे स्टड असतात ना त्यासारखे, पण ना तिने अजिबातच ठेवले नाही. खूप काही प्लॅन केलेला होता पण तिने तसं काहीच करू दिलं नाही, कारण ती राहत नव्हती अजिबात. तिचं कुंकू काका सुरूच होतं. मोबाईलमध्ये इथे देवाचं लावून दिलेलं आहे, ते तिला बघत तिला इथे मी घालते आहे आणि मी तिला रागवते आहे सुद्धा, कारण ती न ठेवतच नाही आहे. आता बघा इथं तिचं ठुसठुस सुरूच आहे, चिडचिड करत होती, कारण तिला डोक्यावर ठेवायचं नव्हतं. बाकी तिचं तसं काही प्रॉब्लेम नाही, तिचं फक्त म्हणणं होतं की डोक्यावर नाही ठेवायचं. खूप हलका आहे पण ती ऐकतच नव्हती. शेवटी मी नाटकं केली आणि तिला करून दिलं. काय झालं? आई लढत आहे ना. आता काय करायचं? आई लढत आहे ना. मम्मा लढत आहे तुझी, तुला काहीच वाटत नाही का? मम्मा लढते ना तुझी. साई बाबा कुठं आहे ते दुसरं तुझं. सो मामा नाही, ओम साईला. डोक्यावर पण ठेवू देत नाही, काहीच नाही करू देत आहे. बघा हे आम्ही करून ठेवलं पण ती काहीच करू देत नाही. अशी बदमाश माझी पिली. आणि ती झोपी पण आलेली आहे, बघते आता ती कसं करू देते. काय सुरू आहे राधा? Few moments later. तो माझी राधा आता घरी जात आहे. नाही पाळते. माझी राधा आता घरी जात आहे, त्याच्यामुळे तिला चेंज करून देते. ओढणी काढते, गळ्यातलं वगैरे तसंच ठेवते. आणि आता राधाचं फोटोशूट झालं, राधा आता घरी जाते. बाय म्हणू, बाय म्हणू, बाय. बाय. सो फायनली प्रिशू घरी गेली, तिचं शूट सुद्धा झालं. आता मी दाखवते आधी मला काय काय आवरायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे बोलते. बघा हे काढून ठेवलेलं आहे पूर्ण. बघा हे काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर ही मटकी इथेच ठेवली आहे. मला ही मटकी सुद्धा घेऊन जायची आहे. हे सर्व हे व्यवस्थित ठेवायचं आहे. आता माझं सुद्धा खूप काम पेंडिंग आहे. आणि चला आता मी हे उचलून ठेवते आधी आणि त्याच्यानंतर मग सो मी तुम्हाला दाखवलं ते सर्व मी आवरून ठेवलं आहे. आणि घरी जायचं आहे आता. थोड्या वेळाने जाईल, म्हणजे एखाद्या तासाने वगैरे. जर प्रिशू घरी गेली, तिने ना खरंच काहीच करू दिलं नाही. आणि माझ्या फोनमध्ये तिचे फोटोज व्हिडिओ काढायचं चाललेलं, आणि जो माझा बहिणीचा फोन होता त्याच्यामध्ये सुद्धा तेच चाललेलं. त्याच्यामुळे मग मी ब्लॉगमध्ये काही ते दाखवू शकले नाही. पण ना खूप अवघड गेलं. जवळपास आमचे 2 ते 3 तास गेले तिला नुसतं तेवढं तयार करायला. तेही तिने करू दिलं नाही. डोक्यावर ओढणी अजिबात ठेवत नव्हती. कसे बसे तिचे फोटोज काढले. फोटोज मी इंस्टाग्रामला टाकते, तिथे तुम्ही बघून घ्याल. आणि इथे सुद्धा एखादा शॉर्ट टाकेल, सो तुम्हाला तो सुद्धा मिळून जाईल यूट्यूबला. शॉर्ट्स टाकल्यानंतर मी अपडेट करतेच. तर
छान झालं, पण ना आमच्या डोक्यामध्ये थोडं वेगळं होतं, तिला राधा करायचं आणि कृष्णसुद्धा करायचं होतं, पण या मुलीने ना नाहीच करू दिलं. खूप जास्त चुलबुली आहे ती, म्हणूनच ना तिने जे मंथली फोटोशूट आहे ना ते सुद्धा लास्टच्या काही महिने नाही करू दिलं. आणि आता तिचा बड्डेसुद्धा येतोय. खूप जास्त एक्सायटेड आहे मी तिच्या बड्डेसाठी. माझी प्रिशू 1 वर्षाची झाली बघता बघता, वाटतच नाही आहे. आणि या 1 वर्षात खूप काही गोष्टी बदलल्यात. आता ब्लॉग तर शूट नाही केला मी तिचा, पण मला खूप छान वाटत होतं. गेल्या काही व्हिडिओजमध्ये छान छान रिस्पॉन्स मिळाला, त्यासाठी थँक्यू सो मच. ब्लॉग्स आता शॉपची कामं आहेत, शिवाय मी व्हिडिओजची कामंसुद्धा खूप वाढवून घेतलेली आहेत, प्रमोशन्सची वगैरे जे आहे ती. कारण एक टार्गेट आहे माझं, जे मला काही करून पूर्ण करायचं आहे. ते मी आता कंप्लीट झाल्यानंतर सांगेल. पण आतापर्यंत अशी गरज भासली नाही त्या गोष्टीची, पण आता अशी खूप जास्त गरज भासत आहे की नाही आधी ते करायचं. सो त्यासाठी म्हणून प्रयत्न चालला आहे. म्हणून आता ब्लॉग्स थोडे मी कमी टाकेल, कारण मला जास्त लक्ष तिकडे केंद्रित करायचं आहे. त्यासाठी पैसे इन्व्हेस्ट करायचे. नॉट रिलेटेड टू माय बिझनेस, ती थोडी वेगळी गोष्ट आहे. मी कंप्लीट झाल्यानंतर सांगेल, पण आत्ता प्रकर्षाने जाणवतं आहे की त्या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. कदाचित ती गोष्ट असती तर आज मी एवढी अपसेट पण नाही नसती राहिली, किंवा एवढी एकटी नसती पडली असं. तर चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला प्रिशू कशी वाटली, थोडक्यात जी दाखवली मी ती कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.